नुकत्याच निवडणुका पार पडल्या। मतदार राजाने आपले लोकप्रतिनिधी निवडून दिले। मात्र खोपोलीतील सर्वात मोठ्या समस्येकडे सर्वांचं दुर्लक्ष होताना दिसतंय, ज्यामुळे स्वच्छ खोपोली आणि सुंदर खोपोली हे आता आश्वासनापुरतेच मर्यादित राहिलंय। एका बाजूला स्वच्छ आणि सुंदर खोपोली असे आश्वासन दिले जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याच खोपोलीत घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चालले। खोपोलीतील जी सर्वात मोठी समस्या आहे त्या समस्येकडे मात्र नगरपालिकेने नेहमीच दुर्लक्ष केलंय। खोपोलीतील उघडी गटारे आणि कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ज्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय। आमच्या समस्या सोडवल्या जातील या विश्वासावर आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतो, मात्र ते आमच्या विश्वासास कधीच पात्र ठरत नाही। निवडणुका झाल्यावर कोणताही लोकप्रतिनिधी आमच्या समस्या विचारायला येत नाही। लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रभागातल्या लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे। जर खरोखरच बघितलं ना आपण तर भयानक परिस्थिती आहे। आता हे उघड्यावर एवढे नाले मोठे मोठे गटार आहेत, त्यांना झाकण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, यामुळे रोगराई पसरते। निवडणुकाच्या वेळेस लोक अतिशय घरी येऊन पाया पडून मागण्या मागतात, सगळं म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते आम्ही मान्य करतो म्हणतात। काही नाही झाले, मतदान झाले, ते निवडून आले, बसले घरात, परत येऊन आम्हाला कोणी बघितलेलं नाही की किती कचरा आहे, तुमचा काय प्रॉब्लेम होता, तुम्ही तो बोलला होतात आम्हाला, त्याबद्दल मी काही करू का? नथिंग, काहीच नाही। काय मागणी तुमची? मागणी म्हणजे काय, हेच स्वच्छता ठेवा, दुसरं काय नाही ना, बाकी दुसरं काहीच नाही। मागणी म्हणजे काय, जे काय करायचं ते आपल्यालाच करायला लागतं, पण हे तुम्ही येता ह्या वार्डाचे मेंबर बनता त्यावेळेला काहीतरी पुढे होऊन केलं तर लोकांनाही तुम्हालाही तर त्याचं म्हणजे समाधान वाटतंच, पण लोकही खुश होतात। ही उघडी गटारं वगैरे आहेत त्याच्यावरती झाकणं लावायला पाहिजेत, हे नगरपालिकेने काम केलं पाहिजे। तसंच हा उघडा कचरा जो दिसतोय, हे लोक फक्त स्वतःच्या घरातनं कचरा आणतात, ते हे लोक गाडीत नेतात, पण हा जो पडलेला कचरा आहे तो पण ह्या गाडीवाल्यांनी उचलून नेला पाहिजे, का त्याच्यामुळे रोगराई होते, डेंग्यूची साथ येते, कितीतरी आजार होतात ना, लहान मुलं खेळत असतात त्यांना पण त्रास होतो। मच्छरच वाढले इथं, गटार तुमतात, संडाचे बाथरूम तुमतात, सगळी घाण असते आमच्या इथं। मग हे कसं व्हायचं? तुम्ही गटर आम्हाला काढून द्या, पाण्याची बी व्यवस्थित करा, पाणी बी नसतो इथं म्युन्सिपाल्टीचं, मग ते काय करणार इथं? गेल्या अनेक वर्षांपासून खोपोलीतील समस्या जैसे थेच आहेत। निवडणुकीत आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे खोपोलीकरांमध्ये नगर परिषद आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।